चिअर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. हिवाळी अधिवेशनातून अतिशय महत्त्वपूर्ण अशा 4 अपडेट समोर आलेल्या आहेत. या 4 लाभावर सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या शिक्कामोर्तब होणार असून कोणते ते लाभ आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आपल्याला शैक्षणिक, राजकीय घडामोडी, सरकारी, निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स ज्या आहेत त्या आपल्याला त्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील. राज्यातील सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहेत. त्याच्यामधली पहिली महत्त्वपूर्ण लाभ म्हणजेच रिटायरमेंट एज संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि या संदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा निवृत्तीचं वय वाढीबाबत पुनर्विचार करण्यासंदर्भातला प्रस्ताव या संदर्भात चर्चा सध्या सुरू आहे. मीडिया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्षावरून 62 वर्षे करण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय हे 58 वर्षावरून निदान 2 वर्षे वाढवून 60 वर्षे करण्याचा पुनर्विचार राज्य सरकारमार्फत करण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात 25 राज्य सरकार जे आहेत त्याने 7व्या वेतन आयोगाप्रमाणे 33 वर्ष वय आणि 60 वर्ष वयोमर्यादा हा जो केंद्राचा प्रस्ताव आहे तो स्वीकारलेला आहे. आणि आता केंद्र सरकार 60 वर्षावरून 62 वर्षे जर सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय केलं तर राज्य सरकारला देखील 58 वरून 60 वर्षे वय करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे निश्चितच या संदर्भातली पुनर्विचार जो प्रस्ताव आहे तो विचाराधीन आहे. या प्रस्तावासंदर्भात सध्या विचारविनिमय सुरू आहे. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण बातमी म्हणजेच DA वाढ डिसेंबर अखेर होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपरिषदा यांच्या निवडणुकांचं कामकाज सुरू आहे. यामुळं राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलैची DA वाढीस विलंब होत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलैचा DA वाढ जो आहे तो दिवाळीच्या दरम्यान, नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान होत असतो. सध्या निवडणूक कामकाज सुरू असल्यामुळे याला विलंब होत आहे. निवडणूक कामकाज पुढील आठवड्यापर्यंत पूर्ण होईल. यामुळे डिसेंबर अखेर DA वाढीचा अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे. डिसेंबर अखेर हा DA वाढीचा निर्णय झाला असला किंवा होणार असलं तरी त्याची ती थकबाकी आहे ती जुलैपासून डिसेंबरपर्यंतची थकबाकी रोखीनं जानेवारी पगारासोबत मिळणार आहे. म्हणजे जानेवारी पेड इन फेब्रुवारी पगारासोबत मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण लाभ म्हणजेच अर्थात नवीन वेतन आयोग. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1/1/2026 पासून नवीन वेतन आयोगाचा फायदा मिळणार आहे. त्याच धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. परंतु याकरता राज्य कर्मचाऱ्यांना जवळपास आता 2029 पर्यंतची वाढ पाहावी लागणार आहे. त्यामुळे नक्कीच 2029 पर्यंत वाढ पाहावी लागली किंवा 2029 पर्यंत 8वा वेतन आयोग लागू झाला तर त्याची थकबाकी जी आहे ती 7व्या वेतन आयोगाप्रमाणे 2026 पासून मिळणार आहे. आणि चौथा अतिशय महत्त्वपूर्ण लाभ म्हणजेच सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांचं सेवा पुस्तक जे आहे सध्या ते ऑनलाईन पद्धतीनं होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं सेवा पुस्तक ऑनलाईन करण्याचं काम पहिल्या टप्प्यात सुरू झालेलं आहे आणि पुढील 5 वर्षापर्यंत सर्व राज्य कर्मचाऱ्यांचं सेवा पुस्तक ऑनलाईन केलं जाणार आहे. त्यामुळे निश्चितच निवृत्तीच्या पश्चात किंवा निवृत्तीच्या वेळी या संदर्भातला फायदा जो आहे तो सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. या संदर्भातल्या नोंदी ज्या आहेत त्या निवृत्तीच्या प्रस्तावाच्या वेळी लागत असतात आणि सेवा पुस्तक हे अतिशय महत्त्वपूर्ण असतं आणि त्यामुळं हे ऑनलाईन झाल्यामुळं प्रशासकीय कामकाज आणि कर्मचाऱ्यांचं पेन्शनचं कामकाज जे आहे ते सुलभ होणार आहे, सोपं होणार आहे. त्यामुळे निश्चितच या महत्त्वपूर्ण अशा 4 अपडेट्स समोर येत आहेत. सध्या हिवाळी अधिवेशनामध्ये जुनी पेन्शन योजना, राज्य सरकारी कर्मचारी विशेषतः शिक्षक कर्मचाऱ्यांची TET परीक्षा जी आहे या संदर्भातलं हिवाळी अधिवेशनादरम्यान चर्चा सुरू आहे. त्यामुळं निश्चितच या संदर्भातला काही ठोस उपाय किंवा तोडगा निघू शकतो. त्यामुळे निश्चितच ह्या महत्त्वपूर्ण अशा 4 अपडेट होत्या. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, शैक्षणिक, राजकीय घडामोडीसाठी चॅनलला
नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.